काय रे, साबुदाण्याची उसळ केलेली आहे। तर आज एकादशी आहे म्हणून साबुदाण्याची उसळ केलेली आहे। या उसळ खायला सर्वांनी, कोणाकोणाला उसळ आवडते नक्की सांगा कमेंट करून, कोणाकोणाला उसळ आवडते। तर आज मस्तपैकी उसळ आहे आणि बस पहिले टाकलं होतं आलूची भाजी आणि उसळ। त्याला उपास नाही त्याच्यासाठी आलूची भाजी, ज्याला उपास आहे त्याला उसळ। तर कोणाकोणाला उपास आहे तर नक्की या आमच्या घरी उसळ खायला। साबुदाण्याची उसळ आहे, घनभर उसळ केली आम्ही। आलू बी खाऊन असे झाले काय माहिती। बघा कशी उसळ करते आणि उसळ मध्ये तिनं तेल टाकलं कमी। भाजी का ती उसळ लाईट आमच्या दीदीसाठी पाणी गरम करायला ठेवलं आहे। आता आंघोळीसाठी स्कूलमध्ये जाणार आहे म्हणून शाळेत जाते ते, तर पाणी गरम करायला ठेवलं। सकाळी सकाळी खूप गडबड राहते। आता मी पीठ गाळत आहे आणि नंतर भाजी करते आणि लगेच म्हणून पोळ्या टाकते। सकाळी सकाळी खूप गडबड असते आमच्या मागं। शिवांश चालला हो जा नाही का नक्की सांग हो या जा। या सर्वांनी स्वयंपाक करते तर सर्वांनी या जेवण करायला। उसळ झाली, आता गॅस दोन्ही पण खाली झालेत गॅस। आता गॅसवर काहीच नाही आहे, पण कणिक मळायला वेळ लागते ना, म्हणून कणिक मळून घेते पहिले आणि नंतर मग पोळ्या टाकते। पहिले भाजी करते, भाजी करून घेते पहिले मग भाजी, कारण की तोपर्यंत भाजी होते। करत आहे मी भाजी। तर बघा भाजी तेल नाही आता पोळ्या टाकते मी। ही बघा कशी लाल आमच्या घरी लय तिखट भाजी लागती। पोळ्या टाकते आता। पीठ बघा एवढं मळलेलं आहे आणि एवढ्या पोळ्या टाकायच्या आहे। भाजी झालेली आहे, भाजी झाली लगेचच पोळ्या टाकते आता। या सर्वांनी आलूची भाजी आणि पोळी तयार होत आहे। तर सर्वांनी नाश्ता, ज्याला जेवण लागेल त्याने जेवण करायला नाश्ता। स्वयंपाक झाला आता मुलांचे डबे। बघा त्यांना
उसळ आवडते तर उसळ बांधायला लागते. शिवांशला उसळ खूप आवडते. या तुम्ही पण उसळ खायला. कोणाकोणाला आवडते उसळ तर या लवकर लवकर उसळ खायला. झाली दोघांचे डबे बांधले. शाळेची डबे बांधलेली आहे. हा राहिलेला डबा बांधायचा. त्याच्यामध्ये आहे आलूची भाजी. गरम आहे गण. एकीकडची वेणी झाली घालणं, आता दुसरीकडची वेणी घालून देते. आमच्या दीदीला वेणी घालता येत नाही अजून. वेणी नाही घालता येत आणि केस पण लई दुखते म्हणते. केस पण विचारून ठेवत नाही. नुसते येण्या तशाच राहू देते आणि घालतही नाही, विचारत पण नाही केस. हे थोडंसं काम असते आपल्या मम्मीच्या मागं तर नाही. केस पण विचारत नाही, काहीच नाही. आपल्यालाच विसरून द्यावं लागते. सगळंच आपल्यालाच करावं लागते. बघा कशी करते. केस नसले विचारले की तसंच होते गुत्ता. मग केस दुखतात घाई गडबडमध्ये.